मोदूगिरी नहीं चलेगी, मोदू बाबा खरातला फाशी झालीच पाहिजे, मोदू बाबा खरातला फाशी झालीच पाहिजे, गाडगे बाबाच्या अपमान करणाऱ्या गुन्ह्याला अटक झालीच पाहिजे. मागण्या या निमित्ताने काय तुम्ही आंदोलन केलं? पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा बुवाबाबांना जो काही ऊत आलेला आहे याचं मूळ कारण हे आहे की राजकीय वरदहस्त अनेक वर्षापासून त्यांच्यावर होते आणि ह्या राजकीय वरदहस्तामुळे हे बुवाबाजीचं त्यांचं फोफावलं गेलं. जनतेला लुबाडण्याचं त्यांना एक परवानगी मिळाल्यासारखंच यातून दर्शवले जात आहे. त्यामुळे आमची मागणी राहील जादूटोणा विरोधी कायदा जो 2013ला तयार झालेला आहे त्या जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. शासनाचं जादूटोणा विरोधी कायद्याला जेव्हापासून तयार झाला त्याकडे उदासीनता दिसत आहे. ते ज्या काही जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी प्रचार प्रसार समिती निर्माण केली ती समितीही बरखास्त करण्याच्या तयारीत सरकार दिसत आहे. तर या अनुषंगाने ह्या बाबाच्या ह्या भोंदू खरातच्या अनुषंगाने आमची ही मागणी राहील की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे जे काही बुवा बाबा आहेत त्यांच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्याशी संबंधित असलेले राजकीय नेते यांच्यावरही कारवाई करण्यात यावी. धन्यवाद. काय आव्हान जादूटोणा विरोधी कायद्यानुसार आव्हान काय करणार आहे तुम्ही? काय आव्हान देणार आहेत खरातलं आव्हान हेच आहे आमचं की जादूटोणा विरोधी कायद्यानुसार जे काही त्यांनी दावे लोकांना दिशाभूल केली, वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले, काही तथाकथित चमत्कार केले, हे चमत्कार त्याने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती समोर सिद्ध करून दाखवावे आणि 80 लाख रुपयाचं आमचं आव्हान स्वीकारावं.